अत्यंत दुर्दैवी बातमी। पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली। या भीतीने रेल्वे रुळावर प्रवाशांनी उड्या मारल्या आणि या प्रवाशांना दुसऱ्या समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने चिरडल्याची दुर्घटना घडली। या घटनेमध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेमध्ये 8 पुरुष आणि 4 महिला, एका मुलाचा मृत्यू झालेला आहे। बघूया आपण रुळावरच्या प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसने चिरडलं। यामध्ये 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर पाचोरा इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जळगाव आणि नाशिक दरम्यान परधाडे या गावाजवळ ही दुर्घटना घडली। लखनौहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये परधाडे गावाजवळ धूर येऊ लागला। ही आग लागल्याच्या भीतीतून रेल्वे प्रवाशांनी रुळावर उड्या मारायला सुरुवात केली आणि त्याच वेळी बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडलं। यामध्ये 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। रेल्वेने मृतदेह दूरवर फरफटत नेले आणि त्यामुळे मृतांची संख्या आणखीही वाढण्याची शक्यता आहे। अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। खरं तर आगीपासून मृत्यू होण्यापासून वाचण्यासाठी या प्रवाशांनी अशा प्रकारे रुळावर उड्या मारल्या आणि त्याच वेळी दुसऱ्या रेल्वेने या प्रवाशांना चिरडलं। अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। हा आकडा आणखी वाढू शकतो। 12 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। रेल्वेने मृतदेह दूरवर फरफटत नेलं। त्याचे आणखी जखमी आहेत, त्यांची अवस्था सुद्धा बिकट आहे, गंभीर आहे। सध्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रेल्वे दुर्घटना वेगळ्या प्रकारची खरं तरी दुर्घटना म्हणावी लागेल। मृतांच्या कुटुंबियांना आता 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे आणि जे जखमी झालेले आहेत या अपघातामध्ये त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च हा सरकारतर्फे उचलला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून या घटनेसंदर्भातला आढावा घेतला आणि ही माहिती दिलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। 8 पुरुष आहेत, 4 महिला आहेत, एका मुलाचा यामध्ये समावेश आहे। आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या बरोबर आहेत आणि वाल्मिककडून जाणून घेऊया नेमकं काय ही सगळी दुर्घटना घडली। वाल्मिक, हा अत्यंत दुर्दैवी अपघात होता, काय नेमके तपशील आहेत या अपघाताचे? जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जळगावच्या दरम्यान रेल्वेचा जो अपघात झाला त्यामध्ये सुमारे 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे। हीच ती घटना आहे ज्या ठिकाणी याच ट्रॅकवरून पुष्पक एक्सप्रेस जो होता हा जात होता। हा लखनौवरून मुंबईकडे जात होता आणि काल संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। आता त्याची माहिती जी आलेली आहे तर याच ठिकाणी जे आहे 25 लोकांना जे आहे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। त्यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील बाकी जे आहे जखमी त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे। त्यांना देखील तिथून उपचार करून काल रात्री प्रशासनाच्या वतीने शासकीय विश्रामगृह पद्मालय जळगाव या ठिकाणी देखील मुक्कामी ठेवण्यात आले। त्यांच्या नातेगोत्यांशी चर्चा झालेली आहे, त्यांना देखील माहिती दिली जाते आणि थोड्याच वेळात त्यांना नाही का प्रशासनाचे अधिकारी माहिती घेऊन एका विशेष गाडीने भुसावळहून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने केल्यात अशी माहिती जी आहे प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। मात्र अतिशय ही घटना जी होती अतिशय दुर्दैवी होती। साधारण 13 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि आणखीन मृत्यू जे आहे वाढण्याची शक्यता व्यक्तवली जाते। जे जखमी आहेत ते मोठ्या प्रमाणात म्हणजे ICU मध्ये उपचार घेतात आहे आणि त्यांची प्रकृती थोडीशी खालावली असल्याची माहिती देखील मिळते आहे। पण मात्र ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आज देखील या ठिकाणी पाहणी करायला येणार आहे अशी देखील माहिती मिळते आहे। जी वाल्मिक, धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।